मग उदगीरकर आज होता रविवार आणि घरी आज नाश्त्याला इडली बनवत होती. त्याच्यामुळं म्हणलं मग चला तुम्हालाही दाखवू. मग मस्त असं मम्मीनं मग तेल ती टाकली, जिरे मोहरी टाकले. मग नंतर कांदा टाकून परतून घेतली असं मस्त, कारण कांदा परतल्याशिवाय चांगलं लागत नाही. आणि जी डाळ शिजवली होती मग नंतर ती डाळ टाकली त्याच्यामध्ये. आणि मग नंतर मी ते इडली पात्रमध्ये मग पीठ टाकत होते. आणि असलं काम करायला मजा येतं बरं. आज न सांगणार ती मी करायला बसले होते, कारण असलं करायला लावा दुसरे नको वाटते रे बाबा. मग नंतर वहिनी शेंगदाण्याची चटणी करून घेतली. मग त्याला फोडणी आणि पलीकड दुसरा घणा चालू होता. आता घणा म्हणल्यावर तुम्हाला माहीत नसेल, हा खेड्यांच्या लोकांना माहीत असेल, सिटीमधल्या काही नाही आपल्यासारख्या लोकांना माहीत असतं. मग वहिनी मस्त असं चटणीला फोडणी देत होती. मग तेल ती टाकल्या आणि मग जिरे ती टाकून घेतले, मध्ये कोथिंबीर ती टाकून घेतली. आणि मग मस्त अशी चटणीलाही फोडणी दिलेली, छान चटणी झाली होती. आणि मग नंतर ती जी इडली झाली होती मग मी ती काढायला घेतल्या आणि अशा वाफा निघत होत्या, जसं काही लोकांना मला बघून निघतात तसंच. मग अशी जाम, आणि कोणचं काम करायला गेले मी नीट झालं का असं जाम पोळलं मला, तुम्ही सांगूच नका. आणि ती इडलीचं पात्र तर किती गरम असतं, तरी कसं बसं केलं, कारण असलं काम करायला आवडतं बरं का. मग सगळ्या मस्त अशा सगळ्या पटपट इडल्या काढून घेतल्या आणि करत करत आपली खायची सवय. आधी एक खाऊन बघितले, मस्त लागत होत्या. मग नंतर आंघोळ ती केली, फ्रेश ती झाली आणि आधी स्वामीची पूजा करून घेतली. मग मस्त असं दिवा ती लावला स्वामीला आणि मग नंतर पाया ती पडून घेतला. आणि कॅमेरा चालू होता, मग काय करायचं सुचत नव्हतं, मग तुमच्याच पाया पडले, आशीर्वाद द्या लवकर 10K होऊ द्या माझे म्हणून. मग नंतर सगळं घर तर आवरणं झालं होतं, पण भांडे वाट बघत होते माझी मालकीन कधी येईल आणि कधी घासल. मग त्यांनाही साफ केलं. मग नंतर निवांत बसून सकाळी इडली केलेली खाल्ली, जाम भारी झाली होती बघा.